नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण गंगाखेड टू परळी हायवेवर आहोत. मित्रांनो, इथं रस्ता चांगला झाल्यामुळे ट्रॅफिक खूप वाढलेली आहे. आज आपण जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही शनिवार रविवार घराच्या बाहेर पडतो आणि थोडंसं विश्रांत मिळावा म्हणून कोण्यातरी एका गावाला जाणं, थोडा कामातून थोडा वेळ हा आम्ही स्वतःसाठी थोडासा विरंगुळा करण्यासाठी आम्ही ट्रॅव्हलिंग करत बाहेर जातो. माझ्यासोबत अनिकेत सर आहेत, मी आहे आणि चव्हाण सर आहेत. तर मित्रांनो, आता आपण जसं की थोडंसं जात आहोत परळीला आपलं एका घराची साईट पण चालू आहे आणि आज आम्ही वैद्यनाथ मंदिराचं दर्शन पण करणार आहोत. आणि मित्रांनो, आम्ही कालच पुण्याहून आलेलो आहोत आणि त्या व्लॉग मध्ये मी नाही सांगू शकलो शेवटचा एंडिंग, कारण खूप लेट झाला होता. रात्रीचे 1 वाजले होते, त्याच्यामुळे काही शूटिंग नाही घेतली आणि माझ्या मोबाईलची बॅटरी सुद्धा लो होती, त्याच्यामुळे काही जास्त शूट नाही करता आलं मला मोबाईल मध्ये. आणि मी रात्री काल 1 वाजता झालो, म्हणजे काल म्हणजे 17 मे 2024 आणि आज 18 मे 2024 आहे आणि आजचा वार शनिवार आहे. मित्रांनो, सिव्हिल इंजिनियरचं आयुष्य हे खूप डेंजर असतं. काल मी एका साईटवर गेलो होतो आणि मी साईटवर गेलो असता इलेक्ट्रिशियनला मी गिझरचा पॉइंट देत होतो, तर इलेक्ट्रिशियन चुकीच्या ठिकाणी पॉइंट देत होता. मी त्याला सांगण्यासाठी गेलो असता मी सेप्टिक टँकचं चेंबर खाली पाहिलंच नाही आणि माझा पाय त्या सेप्टिक टँकच्या चेंबरमध्ये गेला. मित्रांनो, दोन्हीही पाय माझे त्या सेप्टिक टँकच्या चेंबर मध्ये गेले आणि मी त्या सेप्टिक टँक मध्ये गेलो. मित्रांनो, मला काल थोडा हाताला लागलं, माझ्या पोटाला लागलं. वाटलं की माझ्या पाठीमागं चव्हाण साहेब आहेत, पण चव्हाण साहेब काही नव्हते पाठीमागं. चव्हाण साहेब असले असते तर त्यांनी मला पकडलं असतं. ते लढाई के दिन खाडा जसं म्हणतात तशी गोष्ट झालेली आहे. मित्रांनो, नाही, साईटवर जाताना थोडस सावकाशीच जायला कसं झालं, आता आपण लांबून पण सांगू शकतो पॉइंट्स. ते मिस्त्रींनी प्रवेश केला अगोदर, नंतर सर गेले, असा इश्यू झाला. सरांनी ते पाहिलंच नाही की खाली खड्डा आहे म्हणून, त्याचा डायरेक्ट तो पायच आतमध्ये त्या खड्ड्यामध्ये गेला. मित्रांनो, गंगाखेडून परळीला जर येत असाल तुम्ही तर थोडासा रोड खराब आहे, 5-6 किलोमीटर रोड खराब लागणार आहे तुम्हाला, कारण रोडचे कामं सुरू आहे तिथं. तर ह्या रोडनं जर येत असाल तर तुम्हाला 5-6 किलोमीटरचा थोडा त्रास होईल. आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यातलं एक परळीमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे, तेच आता मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे. आणि ते मंदिर मित्रांनो मुंबईवरून 550 किलोमीटर आहे आणि तुम्हाला बाय रोड यायचं असलं तर 550 किलोमीटर आहे. आणि तुम्हाला जर बाय एअर यायचं असेल, औरंगाबाद मध्ये विमानतळ आहे, तिथून मग तुम्हाला बाय रोड यावं लागेल. मग औरंगाबाद ते परळी तुम्हाला 220 किलोमीटर प्रवास करायचा आहे. तुम्ही जर औरंगाबादून जर येत असाल तर इकडून बीड रोड आहे. दोन्ही पण निखिल सर आता गाडी चालवलेत. मित्रांनो, हे मंदिराला पूर्वेकडून एंट्रन्स आहे गाड्या लावण्यासाठी. पूर्वेकडून आलेलो आहे. किलकुसुमकर गाडी पार्क करतायत बाहेरचे मित्र. हे उत्तरेकडून एंट्रन्स आहे मित्रांनो.
10 वर्ष इथं नव्हतोच ना मी. ते महत्वाचं. ओळख कसं आहे माहिती का, तुमच्या याचे पोरं सगळे पुण्या मुंबईला गेले असते. नाही मार्केटमध्ये बी व्हॅल्यू राहिली होती ना आपली तिथं, म्हणजे बऱ्यापैकी झाली होती ओळख वगैरे सगळ्या मार्केट, सगळी सिटिंग लागली लागली होती. ती सिटिंग पेक्षा तीच बरी सिटिंग मार्केट. शेअर मार्केटची चांगली ती तर भविष्यासाठी. चला वैद्यनाथ भगवान की जय. आता निखिल भैया आपल्याला सोडून जाणार आहेत, त्यांचे मित्र आलेत. काय बोलणार तुला 2 गोष्टी? मला तुमच्याशी भेटून एकदम चांगले वाटले. आपण नेक्स्ट टाइम कुठेतरी बाहेर गावी जाऊ, कुठेतरी असं नागपूरला जाऊ. निखिल जाऊ ते लवकर काय त्यापेक्षा आपण चाकूरला वॉटर पार्कला जाऊ एक दिवशी. जरा आपल्याला घेता येईल. जरा या वातावरणामधून बाजूला असं एन्जॉय साठी फ्रेश होते माहिती. आम्ही आमची फॅमिली उद्या चाललेली वॉटर पार्कला. कुठं चाकूरला? चाकूर चांगलं आहे की तिथं. भाची कंपनी आलेली. ताई आली का? ताई आलेली, भाची कंपनी आलेली. त्याच्यामुळे आठवण काढली होती म्हणून सांग. बरोबर. त्याच्यामुळं उद्या चाकूर दौरा आहे संडेचा. मित्रांनो, वैजनाथाचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी आलेलो होतो जिजामाता उद्यानमध्ये फिरण्यासाठी. खूप मस्त गार्डन आहे. मित्रांनो, आता आम्ही परळीहून निघालेलो आहोत. आम्ही परळीमध्ये वैद्यनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. आपण पाहिलंच असाल, रात्री आपलं सायंकाळचे 7:30 वाजलेले आहेत.